माऊलींचे मानाचे अश्व निघाले आळंदीला। कर्नाटकातील शितोळे अंकलीतून निघून 11 दिवसांनंतर येणार पुण्यात। नमस्कार, मी निवेदिका स्वाती फापाळे, इंडिया नाऊ 24 न्यूज चॅनेल, ब्युरो चीफ विठ्ठल शिंदे, आळंदी, पुणे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमवेत आषाढी वारीसाठी जाण्यासाठी मानकरी शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व शितोळे अंकली, कर्नाटक येथून आळंदीकडे मार्गस्थ झाले। टाळ मृदुंगाचा निनाद आणि माऊली नामाच्या गजरात या अश्वांना अंकलीकरांनी निरोप दिला। हे अश्व तब्बल 11 दिवसांचा प्रवास करून 26 जून रोजी पुण्यात पोहोचतील। त्यानंतर 28 जून रोजी ते आळंदीला पोहोचणार आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी 29 जून रोजी आळंदीतून प्रस्थान होणार आहे। वारीत सहभागी होण्यासाठी मंगळवारी आळंदीला निघालेल्या मानाच्या अश्वांची बेळगावमधील शितोळे अंकलीमध्ये उर्जित सिंह शितोळे सरकार आणि महादजीराजे शितोळे सरकार यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली। पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, शंकर कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर गुळुंजकर, योगेश आरू, योगीराज कुऱ्हाडे, सत्यवान बौले, राहुल भोर आदी उपस्थित होते। शितोळे अंकलीकर राजवाडा आणि नगर प्रदक्षिणा करून अश्व दुपारच्या विसाव्यासाठी मांजरीवाडी येथे पोहोचले। मंगळवारी दिनांक 18 जून रोजी मिरज येथे मुक्कामी असतील। बुधवारी 19 जून रोजी मिरज सांगली मार्गे सांगलवाडीतील राम मंदिरात मुक्कामी असतील। दिनांक 20 वार गुरुवार रोजी तुंग कारंदवाडी मिरजवाडी मार्गे अश्व इस्लामपूर पेठ नाका येथे, तर दिनांक 21 रोजी वार शुक्रवारी पेठ नाका नेरले मार्गे वहागाव येथे अश्व येणार आहेत। दिनांक 22 जून वार शनिवार रोजी वहागाव उमरज मार्गे भरतगाव येथे, तर रविवारी दिनांक 23 जून रोजी सातारा नागेवाडी उडतरे भुईंज मुक्कामी येणार आहेत। दिनांक 24 जून रोजी वार सोमवारी भुईंज सुरूर खंडाळा मार्गे सारोळा येथे, तर 25 जून रोजी वार मंगळवारी अश्व शिंदेवाडी येथे येतील। दिनांक 26 जून रोजी वार बुधवारी अश्व पुण्यात 2 दिवसांसाठी मुक्कामी येतील। दिनांक 28 जून वार शुक्रवारी येरवडा थोरल्या पादुका मार्गे अश्व सायंकाळी आळंदीत येणार आहेत। धन्यवाद।